जय शिवराय मित्रांनो, नमस्कार. मी विक्रांत ढवळे स्वागत करतो नवीन व्हिडिओमध्ये. मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो कस्टमरची 2.4 7 सीटर जी मॉडेलची इनोवा क्रिस्टा गाडी. डिसेंबर 2018 चं मॉडेल आहे. तुम्ही पाहू शकता व्हाईट कलर मध्ये गाडी उभा आहे आणि शक्यतो आता सध्या 2.4 जी मॉडेलची इनोवा क्रिस्टा आता सध्या मिळत नाही, तर काळजी करू नका. स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती लगेच कॉल करा आणि गाडी घेऊन जावा. तुम्ही गाडी पाहू शकता व्हाईट कलरची इनोवा क्रिस्टा गाडी आहे. त्याचा टोटल रिव्ह्यू मी तुम्हाला देणार आहे आणि आपण राईड पण घेणार आहे. खूप सुंदर गाडी, कस्टमर यूज केलेली, टोटल जेन्युइन किलोमीटर गाडीचं, या सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळणार आहे. टायर कंडिशन, गाडीचं इंजिनची कॅपॅसिटी किती असते, गाडीचं मायलेज किती मिळतं, हे सगळ्या गोष्टी आपण सगळ्या या व्हिडिओच्या मार्फत पाहणार आहोत. तर नवीन कोणी असेल चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे शेजारी बेल आयकॉनचं बटन प्रेस करा, म्हणजे येणारं व्हिडिओचं पुढचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहणार आहे. तर चला वेळ न घालवता आपण पहिल्यांदा चारही बाजूने गाडी बघून घेऊ, त्यानंतर आतलं इंटेरियर डिझाइन गाडीचं कसं आहे तेही बघून घेऊ आणि सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळणार आहे. तर चला जाऊया. तर गाडीचं पहिल्यांदा फ्रंटचं इंटेरियर बघा तुम्ही, सुंदर असा टोयोटाचा लोगो. त्यानंतर या ठिकाणी हेडलाइट हे बेस वेरियंट येतं, जे टॉप एंड वेरियंटला थोड्याशा वेगळ्या हेडलाइट असतात. फॉग लॅम्प पण आहे गाडीला. त्यानंतर गाडीचे पुढच्या टायरचं बघितलं तर चांगल्या कंडिशन मध्ये गाडीचे टायर आहेत, बघू शकता. सिंगल हँड यूज केलेला आहे कस्टमरनी. फ्रंटचे दोन्ही टायर बघा, मी दोन्ही टायर तुम्हाला दाखवतोय. त्यानंतर पूर्ण अगोदर चारी बाजूने गाडी बघा, गाडीची कंडिशन, फॅमिली जो वापर करतोय त्यांनी कशी गाडी यूज केलेला आहे. MH42 मध्ये गाडी आहे. रिअर वायपर पाठीमाग आहे. त्यानंतर सनसेट साठी उन्हाळ्यामध्ये बऱ्यापैकी आता आतमध्ये बसल्यानंतर थोडंसं उन्हाचं संरक्षण होण्यासाठी त्यांनी ब्लॅक कलरचे ॲप्रॉन असतात ते लावलेले आहेत गाडीला. गाडीला चारही बाजूनी बघू शकता क्रोमिंग केलेलं आहे, हँडलला क्रोमिंग केलेलं आहे, प्लस खालच्या साईडला क्रोमिंग केलेलं आहे. तर आता ही गाडीची एक साइड बाजू आपण बघितली, त्यानंतर आता गाडीची दुसरी पण बाजू बघून घेऊ. डिझेल वेरियंट मध्ये गाडी आहे. पाठीमागचे बघा टायर कंडिशन कसे आहेत गाडीचे, अतिशय चांगल्या कंडिशन मध्ये ब्रँड न्यू टायर आहेत. साइड इंडिकेटर, मिरर लॅम्पला तेही आहेत गाडीला. त्याचबरोबर गाडी आता आतले इंटेरियर बघू गाडीचे कसे आहेत तेही तुम्हाला मी दाखवतो. हे बेस वेरियंट आहे. ज्या गाडी कस्टमरनी म्हणजे जेव्हा घेतली तेव्हा त्यांनी हे बाहेरनं ॲक्सेसरीज फिट केलेले आहेत. जसं की वुडन मध्ये बघू शकता चॉकलेटी कलरचं फिनिशिंग आहे वुडन मध्ये. त्यानंतर म्युझिक सिस्टीम आहे. गाडीला मॅन्युअल एसी आहे आणि गाडीचं आता जर किलोमीटर झालेलं आहे तर ते डिस्प्लेला तुम्ही बघत आहात. गाडीचं किलोमीटर आता शो करत आहे आपल्याला. तर गाडी स्टार्ट झाली आता बघा, कुठलंच नॉईज नाही गाडीमध्ये. 2,14,000 गाडीचं किलोमीटर झालंय आता सध्या. त्यानंतर चांगल्या कंडिशन मध्ये गाडीचं तुम्ही कुशन पाहू शकता, खालचं फ्लोरिंग मॅटिंग बघू शकता, गिअर सिस्टीम, रिअर आर्मरेस्ट तोही आता सध्या बेस मॉडेल वेरियंट असून पण कस्टमरने सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. या ठिकाणी बघा गाडीला एअरबॅग आहेत, 2 एअरबॅग आहेत गाडीला, लेफ्ट अँड राईटला. पण गाडीचा अजून कागद निघाला नाही. एवढ्या चांगल्या कंडिशन मध्ये रूफ बघू शकता, वरचं रूफ कुठं खराब झालेलं नाहीये. ज्या टायमिंगला कस्टमर गाडी यूज करतो त्या टायमिंगला रूफ खराब होण्याचे चान्सेस असतात. जेव्हा काचा खाली घेतल्या जातात तेव्हा ते बाहेरची जी धूळ आहे आतमध्ये येते आणि रूफ खराब करतं. त्यानंतर डिसेंबर 2018 मॉडेल आहे. पुढचा डॅशबोर्ड बघा, डॅशबोर्ड ही पूर्ण व्हाईट पडलेला नाही, पूर्ण चांगल्या कंडिशन मध्ये डॅशबोर्ड आहे.
म्हणजे कस्टमर गाडी चांगला यूज केलेला आहे यावरून दिसून येतं आपल्याला। तर ही पूर्ण गाडीची आतली बाजू तुम्ही इंटर डिझाइन बघितलं 2.4G मॉडेल मध्ये बकेट सीट गाडीला येत नाही, रेग्युलर सीट येतं। फॅमिली कस्टमरला किंवा कोणी वर्दीसाठी ही गाडी वापरतं त्यासाठी ही गाडी अतिशय चांगल्या कंडिशन मध्ये आहे। आणि नक्की कॉल करा या ठिकाणी, मी तुम्हाला जी गाडी दाखवतोय 2.4G मॉडेलचा रिव्ह्यू घेतोय आपण, त्याबद्दल नक्की कमेंट करा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला। तर चला अजून आपण बाकीच्या गोष्टी आज बघणार आहोत या व्हिडिओच्या मार्फत। गाडीचं इंजन, त्याचबरोबर बॅक साईडला आलो आपण तर तेही बघा गाडीची कंडिशन कशी आहे। कुशन बघू शकता, पाठीमाग रिअर बॅक साईडला दिला नाही पण वरती फ्रंटला दोन बाजूला एसी दिलेला आहे आणि एसी पॉइंट। त्यानंतर 7 सीटर मध्ये ही गाडी येते। हे असे ब्लॅक कलरचे ॲप्रॉन दिलेले आहेत उन्हापासून संरक्षण करण्यासाठी। हे असे बाहेरील उन्हातमध्ये येत नाही। आणि पाठीमागचा डोर ओपन केल्यानंतर या ठिकाणी बघा इथं एसी दिलेला आहे। जे पाठीमाग बसणाऱ्या व्यक्तीला एसीची गरज असते त्या ठिकाणी एसी दिलेला आहे। त्यानंतर बूट पेस बघू शकता, जो स्टिपनीचा टायर आहे तो खालच्या बाजूचा आहे, कंपनीने खालच्या बाजूस दिलेला आहे। तो आपल्याला जे लगेज आहेत ते तुम्हाला ठेवण्यासाठी या ठिकाणी एवढाच बूट पेस तुम्हाला मिळतो। हाही बूट पेस चांगला आहे। तर गाडी स्टार्ट करून बघूया। गाडीचं इंजिनचा नॉइज तुम्हाला मी दाखवतो। डिसेंबर 2018चं मॉडेल आहे। तर हे बघा मित्रांनो, आता आपण गाडी चालू करतोय। गाडी चालू केल्यानंतर जो गाडीचा इंजिनचा आवाज आहे तुम्ही पाहू शकता। न्यू कंडिशन मध्ये बॅटरी आहे गाडीची, एम्ब्रॉन कंपनीची बॅटरी आहे। जेव्हा तुम्ही गाडी चालू करता त्या टाइमला गाडीची फुल रेस केल्यानंतर जो पाठीमागचा सायलेन्सर असतो त्यानंतर जर बऱ्याच दिवसानंतर गाडी चालू होत असेल किंवा त्या गाडीचा रफ वापर केला असेल तर त्यातनं ब्लॅक कलरचा धूर बाहेर पडतो, तोही आपण आज चेक करणार आहोत। हा, तर रेस केल्यानंतर बघू शकता मित्रांनो गाडी आता रेस होती। रेस केला, फुल रेस करा, फुल। तर माझ्या कॅमेऱ्याच्या मार्फत तुम्ही बघू शकता। बस 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 बस। तर ज्या टाइमला खूप लेट सर्व्हिसिंग केली, त्या गाडीचा जास्त वापर केला तर त्या सायलेन्सर मधनं ब्लॅक कलरचा धूर पार्टिकल बाहेर पडतात। तर असं आपल्याला काय बघायला मिळत नाही, तर याच्यावरच कळतं की गाडीची कंडिशन कशी आहे। गाडीची इंजिनची कॅपॅसिटी वगैरे, तर हे इंजिन 2393 सीसी आणि 4 सिलेंडर डिझेल इंजिन, त्याचबरोबर 148 bhp पॉवर, 3400 RPM, 343 Nm टॉर्क, 1400 RPM, 5 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन आणि गाडीचं ॲव्हरेज जातं 15.1 किलोमीटर पर RWD रिअर व्हील ड्राईव्ह। याचप्रमाणे ह्या गाडीचं इंजिन असं वर्क करतं। जसं की तुम्हाला गाडीचं सगळे फीचर्स, आतलं इंटेरियर डिझायनिंग, बाहेरचं सगळी साईड अख्खी दाखवली, तर आपण आता ऑन द वे आहे।
पहिल्यांदाच आपण 2.4G मॉडेलचा मी राईडचा तुम्हाला हा व्हिडिओ करतोय आणि आता मी गाडीमध्ये बसलेलो आहे, तुम्ही बघत आहात. आता चौथा गिअर टाकलाय गाडीचा, म्हणजे गाडीचं जी सस्पेन्शन आहे तीही आपण चेक करणार आहे. आता हा जो रोड आहे हा एकदम क्लिअर आहे, पण इनोवा क्रिस्टा म्हणलं की सगळ्यांचा म्हणतात ना बाप आहे, आणि खरंच आहे. ती गाडी जेव्हा ऑन राईडला किंवा तुम्ही ऑन द वे जेव्हा गाडी चालवताना तेव्हा त्याच गाडीचा फील तुम्हाला कळतो काय आहे ती. जसं की आता स्टिअरिंग म्हणा, स्टिअरिंग वळवल्यानंतर गाडीचा आवाज, त्याची कंडिशन हे अजिबात आपल्याला दिसून गाडीमध्ये येत नाहीये. डिसेंबर 2018चं मॉडेल आहे, 2.4G मॉडेलमध्ये आहे. आणि ज्या टाइमला गाडीचा आपण गेअर शिफ्टिंग करतो आणि रेस वाढवतो तेव्हा ती गाडी जम दिशेने अशी उचलते, ते तुम्हाला बघायला मिळेल आता. आणि आपण असं कच्च्या रोडला पण एक ट्रायल मारूया गाडीचे, जे गाडीचं सस्पेन्शन चेक केलं जातं. 2014 गाडीचं किलोमीटर झालेलं आहे, ओरिजिनल शोरूम हिस्ट्री आहे, मॅन्युअल एसी आहे गाडीचा, आणि गाडीचा एसी पूर्ण चिल्ड आहे आता सध्या. खरंच की आता मी गाडी चौथ्या गिअरलाच गाडी शिफ्टिंग करतोय, पण गाडीचा जो खूप जबरदस्त पिकअप आहे गाडीचा आता सध्या. आणि ज्या टायमिंगला आपण गाडी ब्रेक दाबतो त्या टाइमला कुठल्याही गाडीचा आवाज नाही, काय नाही, एकदम आणि स्टिअरिंगला जर बघितलं तर बेस मॉडेलला ही कंपनीने आता सध्या 2 बटन त्यांनी दिलेले आहेत. गाडीला 2च एअरबॅग या ठिकाणी बघू शकता. पॅसेंजर एअरबॅग आता ऑन झालेले आहे आणि गाडीला 2 सिस्टीम दिलेले आहेत, आता 2 फीचर्स, इको मोड आणि पॉवर मोड. जर आपण पॉवर मोड केलं तर हे बघा आता पॉवर मोड दाखवते तर स्क्रीनला तुम्ही बघू शकता. आणि इको मोडला वरती इको मोड म्हणजे गाडीचं स्पीड कमी आणि पॉवर मोड म्हणजे गाडीचं स्पीड जास्त. आता पॉवर मोडला आपण गाडी ठेवूया तर गाडीचा जो जम्प करण्याचा तुम्हाला मी दाखवतो. आता गाडीचा पहिला गिअर टाकलेला आहे. पॉवर मोडला गाडी बघू शकता तुम्ही, गाडीचं स्पीड आता 80 आहे. आणि खरंच मित्रांनो गाडीचं सस्पेन्शन अतिशय चांगलं आहे. आता या चांगल्या रोडला तर चांगलं दाखवते, पण आपण खराब रोडलाही गाडीचं सस्पेन्शन बघणार आहे. आतमध्ये रोड आहे का साखर सर? होणार आहे की सही क्या इको मोड वर घेतली की इको मोडला गाडी, पण कॅन्सल करा व्हिडिओ, परत चालू करा. तर मित्रांनो आपण आता खराब रोडला गाडी घेतलेली आहे गाडी सस्पेन्शन चेक करण्यासाठी. आणि हा बघू शकता तुम्ही पुढचा खराब रोड आहे, तिथं आता काम चाललेलं आहे रोडचं. त्या ठिकाणी आता आपण गाडी सस्पेन्शन चेक करतोय. तर कुठल्याही प्रकारचा गाडीमध्ये आवाज नाहीये, काय नाहीये, बघू शकता तुम्ही. आणि हे बघा स्टिअरिंग, हे खूप महत्वाचं आहे. जेव्हा स्टिअरिंग आपण असं सोडतो ना, जागेवर स्टिअरिंग जागावे, ती अजून एकदा तुम्ही बघा. स्टिअरिंग कडे दाखवा व्हिडिओ. आणि ब्रेक दाबल्यानंतर आवाज कुठलाही प्रकारचा सस्पेन्शनचा तर तो कुठल्याही प्रकारचा गाडीमध्ये नाहीये. तर ठीक आहे, ही आपली झालेली आहे ट्रायल सस्पेन्शनची. आता परत आपण चांगल्या रोडला जातोय. चांगल्या रोडला गेल्यानंतर आपण पॉवर मोड मध्ये घेणार आहे गाडी. आणि खूप सुंदर गाडी आहे. मी स्वतः गाडी ड्राईव्ह करतोय आता. खरंच स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉल करा, गाडीची प्राइस वगैरे सगळं सांगितले जाईल.
आताही मी गाडीची प्राइस सांगितली असते, पण नाही, ज्याला गाडी घ्यायची ना त्यांनी मला कॉल करा, मी तुम्हाला प्राइस सांगेल गाडीची. आणि आल्यानंतर गाडीची कंडिशन तर तुम्ही बघतालच, अजिबात तुमचा हेल्पटा होणार नाहीये. लांबनं कस्टमर येणार असेल तर नक्की कॉल करा. तर हे बघा, पॉवर मोडमध्ये मी गाडी घेतलेली आहे आणि गाडी आता जम्प करायला सुरुवात केलेली आहे. तिसरा गिअर गाडीचा टाकतोय. तर बघा, गाडीचं स्पीड जाते लगेच 60 वरती. आणि जो सर्व्हिसिंग केल्यानंतर जशी गाडी चालते ना सेम तशी गाडी चालत आहे. जसं की मी तुम्हाला या व्हिडिओच्या मध्ये तुम्हाला ट्रायल मी दाखवलीच आहे की रेस केल्यानंतर जो सायलेन्सर मधनं ब्लॅक कलरचे पार्टिकल्स येतात ते अजिबात येत नाहीये. तर ज्या कस्टमर गाडी यूज करत आहे त्यांनी गाडीची सर्व्हिसिंग केली नाहीये किंवा खूप दिवस झालं गाडी खराब वापरली तर त्या टाइमला असे इश्यू आपल्याला दिसून येतात. पॉवर मोड मध्ये एक तुम्हाला सांगतो, गाडी ना आता 60 स्पीडला आहे तर ती गाडी जम्प करते, म्हणजे नाही का तो जम्प करण्याचा. आणि ज्याच्याकडे इनोवा क्रिस्टा तरी मला नक्की कमेंट करा की पॉवर मोड मध्ये तुम्हाला जो कुठल्या गोष्टी आढळून येतात. इजी गाडी 100 स्पीडला जाते, इजी गाडी. हायवेला तर मग बघा गाडी कशी पळल. तर आपली ही राईड झालेली आहे आणि नक्की कमेंट करून सांगा राईड कशी वाटली तुम्हाला. इनोवा क्रिस्टाची मी फर्स्ट टाइम माझ्या लाईफ मध्ये फर्स्ट टाइम मी राईड मारलेली आहे इनोवा क्रिस्टाची. बाकी क्रेटाची मारली, फॉर्च्युनरची आपण राईड मारलेली आहे. आणि कमेंट करून सांगा की जर तुमच्याकडे गाडी असेल, कोणाची गाडी द्यायची असेल, कोणाचा गाडीचा रिव्ह्यू करायचा असेल तर नक्की मला कमेंट करा. नक्की माझा नंबर तर मी तुम्हाला दिलेलाच आहे आणि निसंकोचपणाने कॉल करा, कारण आपल्याकडे गाड्या कस्टमरच्या असतात. जेव्हा तुम्ही सेकंड हँड गाडी घेता त्या टायमिंगला गाडी तुम्हाला चांगली मिळावी हीच तुमची अपेक्षा असते. तर काळजी करू नका. VP ब्लॉग्स बारामती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, नंबर डायल करा आणि तुमच्या घरी सेकंड हँड कार घेऊन जावा. कोणतीही गाडी तुम्ही मला मागा, 1 लाखापासून 24 लाखापर्यंत गाडी मागा. मला लँड क्रुझर जरी माहिती तरी मी तुम्हाला अवेलेबल करून देईन. तर चला, धन्यवाद. तर मित्रांनो, संपूर्ण गाडीचा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये रिव्ह्यू दिलेला आहे. जसं की परत पुन्हा एकदा सांगतो, डिसेंबर 2018चं मॉडेल 2.4 G मॉडेल, बेस मॉडेल व्हेरियंट आहे. परंतु कस्टमरनी जेव्हा गाडी घेतली तेव्हा सगळ्या फीचर्स बसवलेले आहेत. जसं की आपण दाखवल्याप्रमाणे चारी डोअरला क्रोमिंग केलेलं आहे, त्यानंतर खालच्या बाजूसही क्रोमिंग केलेलं आहे. सुंदर अशी गाडी, डिसेंबर 2018चं मॉडेल आहे. स्क्रीनवर दिला नंबर आहे, नक्की कॉल करा. आणि खूप सुंदर आहे. जसं की आपण या व्हिडिओमध्ये आतले फीचर्स म्हणा, त्यानंतर गाडीची राईड तीही दाखवली, सस्पेन्शनही दाखवलं. आणि जो कोण गाडी घ्यायला येणार आहे तो तर नाराज होणारच नाही. माझा व्हिडिओ बघून पण नाराज होणार नाही. आणि जेव्हा तुम्ही ज्याला गाडी घ्यायची तो राईड मारेल तेव्हाही तो नाराज होणार नाही. तर नक्की कसा वाटला व्हिडिओ हा नक्की सगळ्यांनी सांगा कमेंटमध्ये. आणि नक्कीच तुमचं प्रेम तर आहेच. पुन्हा एकदा सांगतो की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि दिलेल्या नोटिफिकेशनला प्रेस करा, म्हणजे पुढच्या व्हिडिओ तुमचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहणार आहे. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की मला कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण असं भेटणार. तोपर्यंत जय शिवराय.